नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचा कार्यक्रम पार पडला. या जाहीरनाम्यामध्ये गरिबांसाठी 3 कोटी घरं, मोफत रेशन योजना, घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस यासह मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आज अतिशय शुभ दिवस आहे. आज काही राज्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते. संपूर्ण भारताला भाजपाच्या संकल्पपत्राची प्रतीक्षा होती. भाजपानं दिलेलं सर्व आश्वासनं आजपर्यंत भाजपने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपवरती विश्वास आहे. या जाहीरनाम्यामध्ये युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरिबांवरती आधारित आहे. भारतीयांचं जीवनमान उंचावण्याकडे आमचा फोकस आहे. गरिबांच्या जेवणाची थाळी पोषणयुक्त असावी असा आमचा संकल्प आहे. मोफत राशनची योजना पुढील 5 वर्ष सुरू राहणार आहे. 70 वर्षावरील वृद्धांना आयुष्मान योजनेमध्ये लाभ मिळणार आहे. गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधण्याचा आमचा संकल्प आहे. आता घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस पोहोचवण्याचा देखील आमचा संकल्प आहे. अशा मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहेत. तर यामध्ये कोणकोणत्या मोठ्या ठळक योजना आहेत तेही जाणून घ्या. मोफत रेशन योजना पुढील 5 वर्षे सुरू राहणार आहे. गरिबांना दिले जाणारं अन्न पौष्टिक आणि समाधानकारक आणि परवडणारं असेल. 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेमध्ये आणलं जाईल. 70 वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्ती, मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो किंवा उच्च मध्यमवर्गीय असो, यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सगळीकडे मिळणार आहेत. मोफत रेशन योजना पुढील 5 वर्ष सतत सुरू राहणार आहे. गरिबांसाठी आणखी 3 कोटी घरं आपण बांधणार आहोत. मुद्रा योजनेची व्याप्ती ही 20 लाखांपर्यंत वाढवणार आहे. तृतीयपंथी समुदायाला देखील आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवरती लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. घराघरापर्यंत पाईपलाईननं गॅस आम्ही पोहोचवणार आहोत. PM किसान योजनेचा लाभ यापुढे 10 कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे. सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून भाजपा राष्ट्रीय सहकार धोरण आणणार आहे. देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकाराची संस्था देखील वाढवण्यावरती आमचा भर आहे. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आता दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाईल. जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यावरती आमचा भर राहील. उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील 1 वर्षांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. महिला खेळाडूंना विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. कोट्यवधी लोकांची वीज बिलं शून्य करण्यावरती आमचा भर असणार आहे. कृषी क्षेत्रावरती विशेष लक्ष. देशामध्ये फूड प्रोसेसिंग हब आम्ही बनवणार आहोत. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. 3 कोटी महिलांना लखपती करणार आहोत. महिलांना IT, टुरिझमकडे वळवणार आहोत. मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत कर्ज देण्याची योजना देखील आम्ही आणणार आहोत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भाजपने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.